करण्यासाठी उडदाची डाळ ही 5 ते 7 तास भिजवून घ्यावं लागतं, म्हणून आपण भिजायला टाकत आहे। दही वडे बनवण्यासाठी आम्ही उडदाची डाळ 7 ते 8 तास भिजवून घेतलेली आहे आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घेतलेली आहे। आता ही डाळ मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ। आम्ही उडदाची डाळ ह्या प्रकारे बारीक करून घेतलेली आहे। थोडंसं पाणी वापरून ह्या प्रकारे मस्त अशी डाळ होऊन जाते। आम्ही इथे दही घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 वाटी साखर टाकत आहे आणि चांगल्या प्रकारे फेटून घेत आहे। तुम्ही बघू शकता आपलं दही पूर्णपणे फेटून झालेलं आहे। ही दही अर्ध्या तासासाठी मी फ्रीज मध्ये ठेवत आहे। आता आपण या मिश्रणामध्ये 1 चम्मच मीठ टाकणार आहे आणि हे मिश्रण एकत्र करून घेणार आहे। पाणी थंड व्हायला ठेवलं होतं, ते सुद्धा बर्फ झालेलं आहे। आणि एका साइडने मी तेल गरम करायला ठेवून दिले। तुम्ही बघू शकता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि एका साइडने तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आता हे ह्या प्रकारचे असे गोळे करून मी तेलामध्ये टाकणार आहे। ह्याचा कलर म्हणजे गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण तेलामध्ये तळून घ्यायचं व्यवस्थितपणे। तुम्ही बघू शकता याचा कलर बदलत चाललेला आहे। तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपला कलर बदललेला आहे, असा गोल्डन ब्राउन कलर झालेला आहे। आता मी याला एका ताटामध्ये काढून घेणार आहे।
कढईमधून काढल्याच्या नंतर मी लगेच थंड पाण्यामध्ये टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपलं बॅटर सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे आणि थंड पाण्यामध्ये मी 10 मिनिट ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता आता 10 मिनिट झालेले आहे। आता मी हे असं सर्व पाणी पिळून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। ह्याच प्रकारे मी सर्व गोळे ह्याच प्रकारे पिळून घेणार आहे। या प्रकारे मी अशी पिळून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती हे दही टाकणार आहे। आता ह्यावर मी एक हिरवी चटणी टाकणार आहे। थोडं तिखट टाकणार आहे। थोडा चाट मसाला टाकत आहे आणि गार्निशिंग साठी थोडी बारीक शेव टाकणार आहे आणि अशा प्रकारे आपला दही वडा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे आणि खायला पण टेस्टी आहे। थँक्यू। प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।